नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी विल बी हा टॉपिक घेऊन आली आहे, जो आहे सिंपल सेंटेन्सेस या कॅटेगरीमधील 3rd नंबरचा पार्ट. तर यामध्ये आपल्याला विल बी म्हणजे फ्युचरच्या गोष्टी शिकायच्या आहे, ज्या भविष्यामध्ये आपण सांगत असतो. जसं भविष्यामध्ये मी कोणीतरी असेन किंवा एखादी परिस्थिती असेल ते सांगण्यासाठी, ज्यामध्ये ॲक्शन आपण कधी पाहत नाही, ज्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं वर्णन, स्तुती, निंदा ह्या सर्व गोष्टी असतात. तर हे आपण शिकणारच आहे. त्यापूर्वी मला हे डिक्लेअर करायचं, एक गोष्ट सांगायची आहे की कॉमेंट्स मी वाचली, ज्यामध्ये मॅम हाऊ टू डू प्रॅक्टिस होतं की मॅम प्रॅक्टिस कशी करू आम्ही. तर बरोबर आहे, त्यामुळेच मी तुमच्यासाठी 500 सेंटेन्सेस 500 सेंटेन्सेस काढले आहे, जे आहेत आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही ॲप डाउनलोड करून तिकडे तुम्हाला डाव्या साईडला ॲपमध्ये 3 डॉट्स दिसतील, तिथे तुम्ही जाऊ शकता. तिकडे फ्री मटेरियल आहे, त्यामध्ये ही PDF तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही त्यामध्ये क्वेश्चन असेल, निगेटिव्ह क्वेश्चन असेल किंवा मग पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असेल, जेवढे काही आपले सिम्पल सेंटेन्सचे पॅटर्न आहेत, टाईप्स आहेत, त्या सगळ्या याची प्रॅक्टिस तिकडे आहे. त्या सेंटेन्सेसची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता अगेन अँड अगेन. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करून प्रॅक्टिस करता येईल. हे मला तुम्हाला आज महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, कारण प्रॅक्टिस हा पॉईंट आहे की प्रॅक्टिस कुठे करायची है ना. तर त्याचसोबत जर तुम्हाला कोर्सेस घ्यायचे असतील, तुम्हाला स्टेप बाय स्टेप घर बसल्या शिकायचं असेल, कुणाला ग्रामर किंवा तुम्हाला स्पीकिंग शिकायची आहे स्टेप बाय स्टेप इन डिटेलमध्ये, ते कोर्सेस देखील ॲपवरती अवेलेबल आहेत आपल्या. तुम्ही कोर्सेस देखील घेऊ शकता, PDF सुद्धा अवेलेबल आहेत प्रॅक्टिससाठी. तर तिकडे जाऊन घेऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला असं वाटत असेल मला फ्री शिकायचं आहे, तर तुम्ही चॅनलवरती कॉन्स्टंट राहून प्रॅक्टिस करू शकता. तर आपण चालू करू आजचा टॉपिक. त्यापूर्वी कोणी नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कुठलाच महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर चला चालू करूया आजचा टॉपिक, ज्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिंपल सेंटेन्स, ॲक्शन नाही राहत. हेल्पिंग व्हर्ब्स काय आहे तर विल बी, आणि यामध्ये सब्जेक्ट, विल बी आणि ऑब्जेक्ट हे याचं काय आहे स्ट्रक्चर आहे. तर सगळीकडे तुम्हाला विल बीचा यूज करायचा आहे. आय विल बी मी असेन, वी विल बी आम्ही असू, दे विल बी ते असतील, यू विल बी तू किंवा तुम्ही असाल, ही विल बी तो असेन, शी विल बी ती असेन, इट विल बी एखादी वस्तू किंवा प्राणी असेल. जसं आपण म्हणत असतो, एखादं छोटं आपण प्लांट लावलं, छोटं झाड लावलं आणि आपण काय म्हटलं की हे भविष्यामध्ये मोठं झाड असेल, मोठं काय असेल, ट्री असेल, तर त्यावेळेस आपल्याला इटचा यूज करावे लागेल. इट विल बी. ओके, राम विल बी राम असेल. अशा पद्धतीने आपण याचा यूज करणार. चला आपण बनवू सेंटेन्स, आणि अगदी इझी वेने याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळ्या गोष्टी आपण शिकून घेऊ व्यवस्थित. इथे मी वाटल्यास लिहून ठेवते. विल बी म्हणजे काय, असेन, इन द फ्युचर, भविष्यामध्ये. जसं पॉझिटिव्ह सेंटेन्स आपल्याला माहित आहे की इथपर्यंत आपण पॅटर्न शिकलोय, हे सगळे पॉझिटिव्ह पॅटर्न तुमच्या लक्षात आले की असेन म्हणायचं असेल, तो असेल तर ही विल बी, ती असेल तर शी विल बी, ती नर्स असेल, शी विल बी अ नर्स. म्हणजे हे तुमच्यासाठी इझी झाले. तुम्हाला इकडे ऑब्जेक्ट टाकलं की सेंटेन्स बनवलं आपण. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स तर आपल्याला समजलं, आय विल बी अन एम्प्लॉई, मी भविष्यामध्ये काय असेन, एम्प्लॉई असेन. आता निगेटिव्ह करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की विल आणि बी जे आहे, विल आणि बी या दोघांच्या मध्ये नॉट टाकायचं आहे आपल्याला. यानंतर आपण नॉट टाकू शकत नाही, ही चूक करायची नाही. विल बी नॉट असं नका करू, ठीक आहे, हे रॉंग आहे, हे राईट. अशा पद्धतीने आपल्याला विल बीच्या मध्ये नॉट टाकायचं आहे. किंवा तुम्ही ओंट सुद्धा घेऊ शकता, विल नॉटला एकत्र करा, ओंट घ्या, ओंट बी. तुम्हाला ओंट बी दिसेल, कुठे कुठे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे निगेटिव्हचं काय आहे, वाक्य आहे. विल नॉटला एकत्र केलं तर ओंट होतं. चला जाऊ आपण समोर. यामध्ये बघा, आय विल बी अन एम्प्लॉई. आता मला म्हणायचं मी एम्प्लॉई नसेल, कारण पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह सुद्धा आपण बोलतो. आय विल नॉट बी, विल बीच्या मध्ये नॉट टाकला आपण. आय विल नॉट बी अन एम्प्लॉई, मी भविष्यामध्ये एम्प्लॉई नसेल. आता क्वेश्चन आहे, व्हर्बल क्वेश्चन म्हटलं की ज्याचा आन्सर येस ऑर नोनी आपण देत असतो, इन डिटेल आन्सर देत नाही. तर बघा, व्हर्बल क्वेश्चनमध्ये आपण म्हणणार विल आय बी अँड एम्प्लॉई, मी भविष्यामध्ये एम्प्लॉई असेन का. आता जेव्हा तुम्हाला क्वेश्चन बनवायचा तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन गोष्टी जेव्हा येतात, जसं इथं विल बी आला ना, यामधलं एक उचलून समोर ठेवायचं, एकाला शेवटीच राहू द्यायचं, म्हणजे सब्जेक्टच्या नंतर. जसं इथे आपण काय केलं, विलला घेतलं इथे आणि त्यानंतर आय टाकलं आणि बीला जागेवरच ठेवलं.
याला तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा, कारण स्ट्रक्चर आपण सगळे लर्न नाही करू शकत. आपल्याला फक्त या पद्धतीनं लक्षात ठेवायचे, जेणेकरून आपल्याला लक्षात पण राहील आणि प्रॅक्टिस पण होईल. विल आय बी अन एम्प्लॉई, मी एम्प्लॉई असेन का? निगेटिव्ह असेल तर काय करावं लागेल? विल आय नॉट. या ठिकाणी आपण काय केलं, मी थोडं स्क्रीनला खाली घेते, तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. चला बघू आपण. ठीक आहे, तर यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं, जसं पॉझिटिव्हचं सेंटेन्स आहे त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन झाला. विलला आपण सुरुवातीला घेतलं, विल आय बी अँड एम्प्लॉई, मी एम्प्लॉई असेन का? आता मला म्हणायचं आहे नसेन का, तर जे निगेटिव्हचे रूल्स आहेत ना, तर ते रूल्स आपल्याला याला लावावे लागतील. म्हणजे विलला आपण सुरुवातीला घेतलं विल, आयला नंतर घेतलं आय, नॉट बी अँड एम्प्लॉई, मी एम्प्लॉई नसेन का? निगेटिव्ह आहे. किंवा तुम्ही याला असं सुद्धा करू शकता, ओंट विल नॉटला एकत्र करून सुरुवातीला घ्या, ओंट आय बी अँड एम्प्लॉई. अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करा. ठीक आहे, मी असं म्हणणार नाही, कोणाकोणाला असं सोपं जातं विल आय नॉट बी अँड एम्प्लॉई, कोणाला असं सोपं जातं ओंट आय बी अँड एम्प्लॉई. जे सोपं वाटेल ते करा, दोन्हीही राईट आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा, WH क्वेश्चन बनवत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फक्त WH वर्डला आपण इथे घेत असतो, बाकी सगळं या व्हर्बल क्वेश्चन प्रमाणेच असतं त्याचे रूल. इथे आपण हू टाकलं, हूचं जे वाक्य असतं यामध्ये आपल्याला सब्जेक्ट दिसणार नाही, कारण हू जो असतो ना यामध्येच काय असतो, सब्जेक्ट लपलेला असतो, म्हणजे कर्ता व्यक्ती जो आहे तो यामध्ये लपलेला आहे. यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिसणार नाही, आय दिसणार नाही. या हू मध्येच दोन्ही आलं, हू विल बी अन एम्प्लॉई, कोण एम्प्लॉई असेल भविष्यामध्ये. तर अशा पद्धतीचे याचे अर्थ आहेत, तुम्हाला समजून घ्यायचे झाल्यास असेन, नसेन, असेन का, नसेन का, कोण असेन. आता याच पॅटर्न आपण बोलत असतो ना, असंच बोलतो आपण है ना, कोण असेन, कोण नसेन. तर हे झालं आपला आजचा पॅटर्न. आपण पुढे जाऊ. पुढे आपल्याला बघायचं आहे की सेंटेन्सेस कशा पद्धतीने आपल्याला बनवायचे. मला स्लाइडला थोडं खाली घेऊ द्या. बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स त्यालाच निगेटिव्ह केलंय मी, त्यालाच व्हर्बलमध्ये केलंय आणि त्यालाच आपण WH मध्ये सुद्धा करणार आहे. तर हळूहळू आपण बघू. चला बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स जे आहेत मी या ठिकाणी काढले. पॉझिटिव्ह बनवणं इट इज व्हेरी सिम्पल फॉर यू, तुमच्यासाठी इझी झालंय. वी घेतला आपण, वी विल बी, आम्ही असेन, वी विल बी गुड टीचर्स, आम्ही चांगल्या टीचर्स असेन भविष्यामध्ये. ही विल बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर असेन भविष्यामध्ये. राम विल बी अ पॉलिटिकल मेंबर, राम हा पॉलिटिकल मेंबर असेल. आता यामध्ये एन का बरं आलं, अ का बरं आलं, हा जर प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर आर्टिकलचा व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून हे तुमचं दूर होऊन जाईल. बिकॉज आर्टिकल हे खूप महत्त्वाचे असतात, त्याचे युजेस झाले नाही ना तर खूप प्रॉब्लेम होतात, सेंटेन्सला तुमचा अर्थ लागत नाही, त्यामुळे तुम्ही हे शिकणं खूप गरजेचं आहे. चला बघा, आम्ही असेन, कोण असेन, चांगले टीचर असेन. तो असेन, तो कोण असेन, आर्मी सोल्जर असेन. राम असेन, राम कोण असेल, पॉलिटिकल मेंबर असेन. पुढे बघा, निगेटिव्ह करतोय आपण, तर आपल्याला काय करावं लागेल, विल आणि नॉटच्या मध्ये काय करावं लागेल आपल्याला, विल आणि या ठिकाणी सॉरी विल बीच्या मध्ये, इथे बी लिहिते मी, विल बीच्या मध्ये आपल्याला नॉटला ऍड करावं लागेल, किंवा इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, ओंट बी घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, ओंट बी. वी विल नॉट बी गुड टीचर्स, आम्ही चांगले टीचर्स नसू भविष्यामध्ये. ही विल नॉट बी किंवा ही ओंट बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर नसेल भविष्यामध्ये. राम विल नॉट बी म्हणा किंवा राम ओंट बी म्हणा, दोन्ही घेतलं तरी चालेल. राम ओंट बी अ पॉलिटिकल मेंबर, राम पॉलिटिकल मेंबर नसेल. तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस तुम्ही इथे सुद्धा करू शकता. हे सेंटेन्स तुम्ही बघून यालाच पॉझिटिव्ह केलंय, निगेटिव्ह, व्हर्बल, व्हर्बल निगेटिव्ह क्वेश्चन तुम्ही करू शकता. आपण बघूया व्हर्बल सेंटेन्सेस आपल्याला कसे बनवायचे. व्हर्बल क्वेश्चन आपण त्याला म्हणत असतो आणि नंतर व्हर्बल निगेटिव्ह देखील. तर क्वेश्चन बनवत असताना आपल्याला हेल्पिंग व्हर्बला सुरुवातीला घ्यावं लागत असते. या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब विल आलंय, म्हणून आपण विलला सुरुवातीला घेतलं आणि सब्जेक्टच्या नंतर आपण बीला ठेवलंय. हे एवढं माइंडमध्ये तुमच्या व्यवस्थित राहू द्या. आणि व्हर्बल क्वेश्चनचा आन्सर आपण यस ऑर नोनी देत असतो. जसं मी म्हटलं, विल वी बी गुड टीचर्स, आम्ही चांगले टीचर्स असू का. मग समोरचा व्यक्ती काय म्हणेल, येस असाल, नसाल तर नो. अशा पद्धतीने याचा आन्सर येणार आहे. विल ही बी अन आर्मी सोल्जर, तो आर्मी सोल्जर असेल का भविष्यामध्ये.
याचा सुद्धा आन्सर काय येणार आहे? यस ऑर नो. विल राम बी अ पॉलिटिकल मेंबर? राम पॉलिटिकल मेंबर असेल का? तर हे झाले आपले व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल निगेटिव्ह करत असताना सेन्स तोच आहे, असेन, है ना, भविष्यातल्या गोष्टी सांगतोय आपण. असेन का झालं, तर हे झालं नसेन का. जसं असेन का म्हटलं आपण, असेन का, त्याच पद्धतीनं हे काय होईल, नसेन का. ठीक आहे. विल वी नॉट बी गुड टीचर्स? आम्ही चांगले टीचर्स नसेन का किंवा नसू का? याचा सुद्धा आन्सर निगेटिव्ह जरी आहे तरी व्हर्बल निगेटिव्ह आहे, यस ऑर नोनीच द्यावं लागेल आपल्याला. विल ही नॉट बी म्हणा किंवा ओंट ही बी म्हणा. मग ओंट जर तुम्ही या ठिकाणी घेतलं असेल, विल नॉटला एकत्र केला आणि ओंट जर तुम्ही घेतलं असेल ना, तर त्यामध्ये नॉट टाकू नका. ठीक आहे. विल ही नॉट बी अँड आर्मी सोल्जर? तो आर्मी सोल्जर नसेन का भविष्यामध्ये? विल राम नॉट बी अ पॉलिटिकल मेंबर किंवा ओंट राम बी अ पॉलिटिकल मेंबर? राम विषयी आपण बोलतोय की राम हा भविष्यामध्ये पॉलिटिकल मेंबर नसेन का? जसं असेन का तसं नसेन का. निगेटिव्ह व्हर्बल बघितलं आपण. आता बघू आपण डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन मीन्स व्हॉट? तर डब्ल्यूएच क्वेश्चनला आपण म्हणत असतो की आपल्याला पूर्णपणे आन्सर त्याचं द्यावं लागत असतं. डिटेलमध्ये आपण अर्धवट आन्सर नाही देऊ शकत. जसं एस ऑर नोनी त्याचं आन्सर आपण नाही देऊ शकत, डिस्क्राईब करावं लागतं आपल्याला आन्सरला. वेन म्हणजे केव्हा, विच म्हणजे कोणता आणि वाय म्हणजे का, हे तुमचं क्लिअर असायला पाहिजे. डब्ल्यूएच वर्ड्स असं होऊ शकतं की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली जरी नसेल डब्ल्यूएच वर्ड्सची, तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. डब्ल्यूएच क्वेश्चन चे जे डब्ल्यूएच क्वेश्चन बनवण्यासाठी जे वर्ड्स महत्त्वाचे आहे, डब्ल्यूएच फॅमिली मेंबर्स, ते तुम्ही सर्व लर्न करून ठेवा, लिहून ठेवा. ठीक आहे. तर ते खूप कामी पडणार आहेत तुम्हाला. कारण प्रश्न विचारताना तुम्हाला जर वेणच माहीत नसेल तर प्रश्न कसा बनवणार तुम्ही? विच माहीत नसेल तरी नाही चालणार, वाय माहीत नसेल तरी पण. तर तुम्हाला ज्या कंडिशनचे सेंटेन्स तुम्हाला बनवायचे आहे किंवा विचारायचं आहे दुसऱ्याला प्रश्न, तर ते तुम्हाला डब्ल्यूएच वर्डनी विचारावे लागतात. मग तुम्ही विचारणार कसं, त्यासाठी तुम्ही हे लर्न करून ठेवा. ठीक आहे. चला बघा. वेन विल शी बी अ सिंगर? वेन म्हणजे काय, तर केव्हा. ती सिंगर केव्हा असेन, भविष्यामध्ये. विच ट्री? आता या ठिकाणी ट्री हे सब्जेक्टला लागून आलंय, ट्री हे विचला लागून आलंय डब्ल्यूएच वर्डला. तर विचचे जे सेंटेन्स असतात ना, तर विचला ऑब्जेक्ट लागून आलेलं असतं. जसं इथं विच ट्री घेतलं मी, विच ट्री विल बी अ टॉल? कोणतं झाड उंच असेन? व्हाय विल ही बी अ मोटिवेटर? का बरं तो, का म्हणजे वाय, वाय म्हणजेच का. तो मोटिवेटर का असेन, भविष्यामधली गोष्ट आपण विचारतोय. वाय म्हणजे काय, तर का, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचे. डब्ल्यूएच क्वेश्चन बनवताना तुम्हाला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जसं आपण व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह करतो त्या अकॉर्डिंग याचं स्ट्रक्चर राहतं, त्या अकॉर्डिंगच आपल्याला सेंटेन्सेस बनवावे लागत असते. तर तुम्हाला फक्त हे डब्ल्यूएच वर्ड जर माहीत असले तर तुम्ही इझिली सेंटेन्स बनवू शकता. यामध्ये मी काय केलं, विल तर आहे, शी आणि त्याच्यानंतर आपण बी टाकलंय. विल शी बी अ सिंगर? विच ट्री विल बी अ टॉल? या ठिकाणी ट्री आलेला आहे, विच ट्री विल बी अ टॉल? व्हाय विल ही बी अ मोटिवेटर? आता यामध्ये व्हाय जर सोडलं तुम्ही तर बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण घेत असतो या कॅटेगरीचे सेंटेन्सेस. चला जाऊया प्रॅक्टिस सेंटेन्सेस काही तुमच्यासाठी आणि मग जाऊ आपण होमवर्ककडे. तर बघा, आय विल बी अन एंटरप्रेन्युअर, वी विल बी अन आर्टिस्ट. आता या ठिकाणी मी भविष्यामध्ये असेन, विल बी तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्ही शिकले. मी भविष्यामध्ये एंटरप्रेन्युअर असेल. त्यानंतर आय विल बी अन आर्टिस्ट, मी भविष्यामध्ये आर्टिस्ट असेन. आय विल बी अ म्युझिशियन, मी म्युझिशियन असेन भविष्यामध्ये. आय विल बी अ पोलीस ऑफिसर, भविष्यामध्ये मी पोलीस ऑफिसर असेन. अशा पद्धतीनं तुम्हाला बनवायचे आहे. थोडे ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेस, त्यामध्ये आपण केलं काहीच नाही. ॲडव्हान्स लेवल सेंटेन्सेस मीन्स काय, तर तुम्हाला फक्त इथे जो ऑब्जेक्ट असतो हा तुम्ही वेगळ्या पद्धतीचा टाकताय किंवा तुम्हाला जे माहीत नाही असे वर्ड्स तुम्ही त्यामध्ये टाकताय. तर तुम्हाला वोकॅब्युलरी डेव्हलप करायची असेल तरी सुद्धा तुम्ही असं करू शकता की त्यामध्ये तुम्ही विल बी घेतलंय. ठीक आहे, तुम्हाला पॅटर्न माहीत आहे की विल बी, आणि त्यानंतर तुम्ही वेगवेगळे वर्ड्स टाकून वेगवेगळ्या पोझिशन टाकून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. दॅट इज व्हेरी नाईस फॉर यू. पण बघा, सेंटेन्स पॅटर्न जे आहे तो सेमच आहे, वेगळा आहे का. निगेटिव्ह जरी असेल, पॉझिटिव्ह जरी असेल, क्वेश्चन जरी असेल, तुम्हाला त्याच पॅटर्ननी जावं लागतं. ओके. आता होमवर्क काय आहे, होमवर्क इज व्हेरी इझी फॉर यू, कारण मी होमवर्क इझी काढते, सगळ्यांना करता यावं यासाठी.
तुमच्यासाठी या ठिकाणी सेंटेन्स काढलाय मी, आय रिकामी जागा बी ॲन ॲक्टर. आता तुम्हाला यामध्ये फिलअप करून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे आणि होमवर्क करत असताना तुम्ही पूर्ण सेंटेन्स मला पाठवा पूर्ण सेंटेन्समध्ये, जेणेकरून मला समजेल तिकडे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. कारण ऑथेंटिक नॉलेज मी तुम्हाला या चॅनलच्या थ्रू देत आहे, बिकॉज माझं पर्पज आहे तुम्हाला शिकवायचं. सो मला असं वाटते तुम्ही शिकावं. तुमचा रिस्पॉन्ससुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही जेवढं कराल तेवढं तुम्हाला जास्त मिळेल. तुम्ही जेवढं कराल मला कॉमेंट्समध्ये जेवढं होमवर्क दिसेल तेवढं मला बरं वाटेल की येस माझे स्टुडंट्स करतायत. तर होमवर्क केल्यानंतर नक्की पाठवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा मला. सोबतच तुमच्या कॉमेंट्सच्या थ्रू अजून तुम्हाला काय पाहिजे आहे किंवा कुठे अडचणी जात आहेत ह्यासुद्धा मला सांगा. कारण आपण स्टेप बाय स्टेप तर समोर जातो आहे आणि ज्या गोष्टी आपण आज शिकतो त्याची प्रॅक्टिस करा. नंतर उद्याला ज्या गोष्टी करणार त्याची उद्याला प्रॅक्टिस आपण करणार, असं स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. सो एव्हरी मी तुमच्यासाठी आता स्पीकिंगची सिरीजच घेऊन येणार आहे कंटिन्यू. कारण ग्रामरचा अभ्यास करणारे स्टुडंट्स तेवढे मला चॅनलवरती आपल्या दिसले नाही, त्यामुळे आपण स्पीकिंगची सिरीज कंटिन्यू करू. ज्यांना ग्रामर शिकायचं आहे त्यांच्यासाठी कोर्स अवेलेबल आहे येवले अकॅडमी ॲपवरती. तो अगदी कमी प्राईजमध्ये आहे. तुम्ही तिकडे जाऊन ग्रामर कोर्स करू शकता. ज्या स्टुडंट्सला ग्रामर शिकायचं आहे त्यांनी जेव्हा फ्युचरमध्ये माझ्या चॅनल ग्रामरची सिरीज इकडे होईल तेव्हा मी नक्की करेन. सध्या स्पीकिंगचे जे स्टुडंट्स आहेत ते सर्व ॲक्टिव्ह आहेत, त्यांच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ येईल. या ठिकाणी मी थांबते. भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच.